सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्याची निर्मिती झाली आणि भानुदास शिंदे दासप्पा सभापती झाले। त्यावेळी पंचायत समितीकडे गाडी नव्हती। मग सभापती असलेले दासप्पा हे त्यांच्या गावातून वडव्यातून मिळेल त्या वाहनाने पंचायत समितीत जायचे। अनेकदा गावातून फाट्यावर येऊन थांबायचे। तिथून विट्याकडून येणाऱ्या वडापच्या गाडीला हात करून जी मिळेल त्या जागेवर बसून ते जायचे। त्यावेळी आपण तालुक्याचे सभापती आहोत हा भाव त्यांच्याकडे नसायचा। कडेगावला उतरल्यावर हातात पेपर घेऊन निघालेले दासप्पा तालुक्यातील शेकडो लोकांनी पाहिले असतील। मी त्यांना अनेकदा कडेगाव स्टँडवर पाहिले होते। वसंतदादा पाटील यांच्या जवळचे असलेल्या माजी आमदार संपतराव माने यांच्यासोबत दासप्पा यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली। जुन्या खानापूर तालुक्यात त्यांचा मोठा संपर्क, गाव ना गाव अगदी बारकाईने माहिती। दासप्पा गावचे सरपंच झाले, नंतर तालुक्याचे सभापती। पदे चालत आली या माणसाकडे, पण या पदांनी हा माणूस कधी बदलला नाही। जुना काँग्रेसी विचार, तो साधीपणा त्यांच्यात होता। संपतराव माने यांच्या तालमीत जडणघडण झालेले आप्पा आयुष्याच्या संध्याकाळीही त्यांच्यावर राजकीय संस्कार केलेल्या नेत्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचे। एक दिवस मी त्यांना त्यांच्या घरी गेलेलो। दुपारची वेळ, ते बाहेरच्या झाडाखाली बसले होते। तेव्हा ते ना सरपंच नव्हते ना सभापती होते, एक साधा माणूस होता। सुरुवातीलाच त्यांनी आपला राजकीय जीवनपट सांगायला सुरुवात केली। त्यांच्या बोलण्यात संपतराव चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला। संपतराव माने यांच्यानंतर आप्पांनी संपतराव अण्णा यांचे नेतृत्व स्वीकारले होते। अण्णाच्या नंतर पृथ्वीराज बाबा देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्याही राजकीय जडणघडणीत त्यांनी मोठा हातभार लावला। त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। मतदारसंघात या गटातील त्या गटात आणि त्या गटातील ह्या गटात असे पार्टी सोडून गेलेले शेकडो कार्यकर्ते आहेत, पण दासप्पा हे मात्र एकाच गटात शेवटपर्यंत राहिले। राजकीय विरोधक हा आपला शत्रू नसतो, त्याची आणि आपली राजकीय मते वेगळी असतात। निवडणूक संपली की वाद संपले अशी त्यांची भूमिका होती, म्हणून ते अजातशत्रू होते। त्यांना कोणी शत्रू नव्हता। ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव दादा कदम यांच्या विरोधात त्यांनी वांगी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत ते पराभूत झाले, पण निवडणुकीनंतर त्यांनी कधी कटुता धरली नाही, व्यक्तिगत राग धरला नाही। हे त्यांच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य होते। सरपंच असताना गावाच्या चावडीत राहून त्यांनी कारभार केला। आजच्या काळात मीडियासाठी हे स्पेशल स्टोरी होईल असा हा विषय, पण आप्पांच्या या आगळेपणाची बातमी झाली नाही, कारण मीडिया तेव्हा गतिमान नव्हता। कोंबडा ओरडला की त्यांचा दिवस सुरू व्हायचा। आज विटा, उद्या सांगली, सोबत एक कार्यकर्ता। त्याच्या कामासाठी पदरची भाकरी सोबत घेऊन पायपीट करणारे आप्पा हे कडेगाव आणि खानापूर तालुक्याला माहिती। आजच्या सारखी दळणवळणाची साधने नसताना त्या काळी एसटीने प्रवास करणारे, कार्यकर्त्यांसाठी संपूर्ण दिवस घालवणारे दासप्पा यांच्यातील कार्यकर्ता पण आजच्या पिढीला आदर्श ठरणारे आहे। डिजिटलवर नेता तयार होण्याचा हा काळ, केलेल्या कामाची जाहिरात सामाजिक माध्यमातून सांगण्याचा काळ, या काळात लोकांनी दिलेले नेतृत्व सिद्ध करत लोकांच्या कसोटीला आयुष्यभर उतरण्याचा प्रयत्न दासप्पा यांनी केला। मी भेटून आलो होतो त्यालाही आता बरीच वर्षे झाली। आम्ही त्या झाडाखाली बराच वेळ बसलो। तालुक्याचा संदर्भ ग्रंथ माझ्या समोर बसलेला, हसून बोलायला सुरुवात करण्याची त्यांची पद्धत, सर्वच नेत्यांच्याबद्दल आदराने बोलणारा हा माणूस। अनेक राजकीय किस्से त्यांच्याजवळ होते, सांगण्यासारखं बरंच होतं। पण एक दिवस दासप्पांनी जगाचा निरोप घेतला आणि एक ग्रंथ आपल्यातून निघून गेला। जेव्हा जेव्हा कडेगावला जाणे होते तेव्हा मला कडेगावच्या स्टँडवर हातात घडी घातलेला पेपर घेऊन उभा असलेले सभापती दासप्पा आठवतात।
त्यांची तीच प्रतिमा माझ्या लक्षात राहिली आहे. लेखक संपत लक्ष्मण मोरे, मुलुख माती.